उपमुख्यमंत्री अजित पवार सातत्यानं शरद पवारांचं गुणगान गात त्यांच्या नेतृत्वाचं कौतुक करतायत। त्यांच्या बोलण्यातून वारंवार विभक्त झालेल्या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत सतत मिळत असताना सुप्रिया सुळे मात्र दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत ठाम नसल्याचं पाहायला मिळालं। एबीपी माझानं घेतलेल्या मुलाखतीत बोलताना सुरुवातीला सुप्रिया सुळेंनी आधी विलीनीकरणाच्या चर्चांचा एंटरटेनमेंट असा उल्लेख केला, मात्र जेव्हा त्यांना अजित पवारांच्या वक्तव्याचा संदर्भ देण्यात आला तेव्हा त्यांनी तात्काळ 40 मिनिटं आधीच्या भूमिकेवर यू-टर्न घेत आधी लगीन कोंढाण्याचं म्हणत महापालिका निवडणुकांवर लक्ष केंद्रित केल्याचं म्हटलंय। पाहूया। तुम्ही पुण्याची युती त्याला विकासासाठीची युती म्हणताय, दोन्ही राष्ट्रवादीची झालेली, तुम्ही त्याच्यात विकास पाहताय, पण अनेक जण त्या युतीमध्ये विलीनीकरणाची बीज पाहतायत दोन्ही राष्ट्रवादीच्या। लोकशाहीमध्ये प्रत्येकाला त्याचं मत मांडण्याचा अधिकार आहे, त्याच्यामुळे आमच्या केसमध्ये ह्या गोष्टी बोलल्या जातात आणि अनेक तर्क वितर्क काढले जातात, त्यामुळे ते एंटरटेनमेंट म्हणून बघा, लोकांना गॉसिप करायला आवडतं। पण खरंच तशी काही चर्चा सुरू झाली आहे का दोन्ही राष्ट्राकडून? कुठलीही चर्चा अशी अजिबात नाही, आणि जेव्हा करायची असेल तेव्हा लोकशाही पारदर्शकपणे करूनच, त्याच्यात लपून करण्यासारखं काय? जर करायची असेल तर आम्हाला थोडी हुडी घालायची गरज आहे। की दादाचे म्हणतात की राजकारत्यांनी खूप छान हसून उत्तर दिलं जेव्हा त्यांना विचारलं की दोन्ही राष्ट्रवादी आगामी काळात एकत्र येणार का, तेव्हा ते हसून म्हणाले की राजकारणात कोणी कोणाचा कायमस्वरूपी शत्रू नाही, मित्र नाही, आत्तापुरतं तुम्ही हे एवढंच समजा। बरोबर आहे ना, ते आत्ता आधी लग्न कोंढण्याचं, त्याच्यामुळे ही कॉर्पोरेशन तर लढूया आधी हे आधी केलं, त्याच्यानंतर काही होऊ शकतं। संकेत हे खूप वेग होता, असं की आता पाऊस पडेल का, आता पाऊस पडेल का नाही पडायला पाहिजे ना, जानेवारी महिना आहे, पण परवा पडला सकाळी मी वॉकला गेले तेव्हा। त्यामुळे ह्या खूप पॉलिटिक्सच्या हायपोथेटिकल गोष्टी आहेत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।